नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देतोय, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड जी तुम्ही परीक्षा दिलेल्या होत्या त्याच्या अंतिम निकालाची वाट पाहत होतात मित्रांनो, तर त्याचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. काही पदांचे निकाल लागलेले आहेत मित्रांनो, काही पदांचे निकाल लागणं चालूच आहे. वेबसाईटवरती वेबसाईट स्लो चालते. जशी वेबसाईट मित्रांनो पूर्णपणे चालू होईल तशी तुम्हाला संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत जशी संपूर्ण निकाल लागतील गट ड आणि क चे, तशी तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर ही एक तुम्हाला महत्त्वाची माहिती समजावी म्हणून या व्हिडिओमध्ये माहिती देतोय. आतापर्यंत पहा कुठले कुठले निकाल लागलेले आहेत. तुमच्यासमोर PDF फाईल देखील ओपन करून मी दाखवणार आहे. तर बघा, गट क संवर्गातील डेंटल हायजिनिस्टचा निकाल लागला आहे अकोला. त्यानंतर गट क डेंटल हायजिनिस्ट छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. गट क डेंटल हायजिनिस्ट लातूर. त्यानंतर ठाणे. त्याच्यानंतर पहा नागपूर. त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट पुणे. आणि ह्या सर्वांच्या काय करतो मी PDF फाईल मित्रांनो जसे रिझल्ट लागतील तसे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनललाही तिथं शेअर करत आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर गट क संवर्गातील पहा मित्रांनो नाशिक. त्यानंतर या ठिकाणी नाशिकमधील गट क संवर्गामधील या ठिकाणी गुणांक्रमे तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागले. कोल्हापूर मंडळ असेल. त्याच्यानंतर वरती पहा अजून याच्यामध्ये आहार तज्ज्ञचे निकाल लागलेत. आहार तज्ज्ञ या ठिकाणी पहा ठाणे. आता ह्याला जसं मी रिफ्रेश करेल तसं मित्रांनो इथं याद्या अपडेट होतील, परंतु पूर्णपणे वेबसाईट चालू झाली की तुम्हाला सर्व माहिती जी आहे संपूर्ण निकालांची मी देणार आहे. जसं की पहा आहार तज्ज्ञ ठाणे परिमंडळाची तुमच्यासमोर मी PDF फाईल ओपन करत आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने लिस्ट लागत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक तुम्हाला PDF फाईल ओपन करून दाखवतो. जसं की पुणेची पहा डेंटल हायजिनिस्टची तुमच्यासमोर ओपन करून दाखवतो. याच्या सर्व PDF फाईलच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि टेलिग्राम चॅनलला तुम्हाला देतोय. एकत्रित सर्व तिथून तुम्हाला पाहता येणार आहे. 4-5 वाजेपर्यंत वाट बघायचे. सर्व निकाल इथं तुम्हाला दिसतील आणि वेबसाईट देखील व्यवस्थित चालेल. तेव्हा व्हिडिओ बनवून अजून तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. तर बघा, अशा पद्धतीने निकाल लागत आहेत. ह्या PDF फाईल तुम्हाला टेलिग्रामला भेटून जातील. जसं की अंतरिम निवड सूची व प्रतीक्षा यादी, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट. प्रोव्हिजनल का म्हटलंय तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर ऑफिस पहा डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस पुणे सर्कल पुणेचं, जसं की ही डेंटल हायजिनिस्ट पदाचं नाव इथं लिहिलं जातं. त्यानंतर कॅटेगरी ओपन जनरलमध्ये कितीपर्यंत निकाल लागलेला आहे, कट ऑफ कितीपर्यंत गेला आहे, तर 96, 102, 120 पर्यंत या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर पुढची कॅन्डिडेट पहा, जसं की SC कॅन्डिडेट नॉट सिक्युर्ड 45 मार्क्स हेन्स नॉट सिलेक्टेड. तर बघा, ज्या कॅटेगरीला जागा होते त्यांच्यामध्ये त्यांनी जर 45% जास्त गुण नसेल घेतले तर ते सिलेक्ट होणार नाही, त्या जागा खालीच राहणार मग. त्यानंतर पहा या ठिकाणी पोस्ट नेम डेंटल हायजिनिस्ट गुणांक्रमे प्राप्त गुण याच्यामध्ये परत यादी दिलेली आहे. आता इथं मित्रांनो अजून तुम्हाला प्रत्येकाचं पाहता येईल. जसं की पहा ओपन रिमार्क्स लिहिलेत, ओपन जनरल. त्याच्यानंतर हे पुढचं जे आहे ते या ठिकाणी तुमची कास्ट कॅटेगरी लिहिलेली पहा. शेड्यूल कास्ट SC. त्यानंतर ओपन अनरिझर्व्ड कशामधून सिलेक्शन झालं ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी गट क ची ही यादी आहे. त्यानंतर गट क मध्ये अजून पहा डायटिशियन लातूर सर्कलची, याच्यामध्येही पाहू शकता निवड यादी आणि या ठिकाणी प्रतीक्षा यादी, अशी दोन्हीही याद्या तुमच्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो. गुणांक्रमे प्राप्त गुणांची यादी देखील त्यांनी दिलेली आहे. अशा पद्धतीने हे प्रतीक्षा यादीमध्ये आणि निवड यादीमध्ये असलेले उमेदवारांचे रिझल्ट जे आहेत ते लागायला सुरुवात झाली. वेबसाईट चालत नाही मित्रांनो. जशी पूर्ण वेबसाईट जी आहे चालू होईल तशी तुम्हाला मित्रांनो माहिती जी आहे संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत गट ड चाही निकाल येणं बाकी आहे. जसं निकाल येईल पुढचे मित्रांनो तसं तुम्हाला कळवलं जाईल. तर या ठिकाणी पहा आत्तापर्यंत गट क चे निकाल लागलेले आहेत. गट ड चा जसा निकाल लागेल मित्रांनो तसं 4-5 वाजता जशी वेबसाईटवरती अपडेट होईल तसा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर विचारा. तर आज पूर्णपणे सर्व निकाल लागून जातील मित्रांनो, चिंता करू नका. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्नसंच, TCS IBPS पॅटर्ननुसार, त्याचबरोबर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच, ग्रामसेवक तांत्रिक डायरी, ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच आणि मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयासाठी स्पेशल TCS IBPS पॅटर्ननुसार वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक आणि इतरही पुस्तक, जसं की मित्रांनो SSC GD तुमची मराठीमध्ये परीक्षा होते त्याचा प्रश्नपत्रिका संच, SSC GD स्पेशल सामान्य ज्ञान, वाहन चालकसाठी
पदभरतीसाठी मित्रांनो पुस्तक ही सर्व पुस्तकं TCS IBPS पॅटर्ननुसार विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. याच्यामध्ये मित्रांनो विविध विषयांची विविध प्रश्नपत्रिका संच तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक बुक स्टोअरमध्ये. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. जसं की मित्रांनो सामान्य ज्ञान हा विषय असेल त्याच्यावरती स्पेशल TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांनी पुस्तक बनवलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो टॉपिकनी आहे तुम्हाला प्रत्येक प्रश्न जे आहेत ते पाहायला भेटतील. आतापर्यंत झालेल्या जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांमधून 21 प्रकारच्या परीक्षांमधून मित्रांनो GSचे प्रश्न याच्यामध्ये आहेत. ग्रामसेवक भरतीसाठी तांत्रिक डायरी हे पुस्तक त्यांचं आलेलं आहे जे की IBPS पॅटर्ननुसार आहे मित्रांनो. सध्या तुमची झडपीच्या ग्रामसेवक पदभरतीसाठी तुम्हाला उपयोगी आहे. सध्या येणारी पोलीस भरती जी आहे त्यासाठी पोलीस भरती 2023 मधील सर्व मित्रांनो प्रश्नपत्रिका संच त्याच्यामध्ये समावेश आहे. आरोग्य भरतीमधील आरोग्यसेवक आरोग्य सेविका या पदांसाठी देखील आरोग्य विभाग तांत्रिक डायरी TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची प्रसिद्ध झालेली आहेत. कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्हाला खरेदी करायला भेटतील किंवा तिथं पाहायला भेटतील आणि ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. येणाऱ्या कुठल्याही परीक्षांसाठी तुम्ही वापरू शकतात.